सर्व श्रोतृगणांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण या ग्रंथाची सिरीज आपण पाहत आहोत. आज बालकांडामधील अध्याय 7वा श्रीराम तीर्थयात्रा गमनम चारी बंधूंनी तीर्थाटन केले. ओम श्रीराम. अयोध्येत श्रीराम जन्मताच तिकडे लंका हादरली व भूकंपासह अशुभ चिन्हे घडू लागली. इकडे अयोध्येत आता हे चारही पुत्र कुमार अवस्थेत पदार्पण करतात आणि मग तीर्थयात्रा करण्यासाठी निघतात. तीर्थक्षेत्रे, धर्मक्षेत्रे व हिमालयासह सप्तपुऱ्या व 12 ज्योतिर्लिंगे इत्यादींची तीर्थयात्रा केली. सर्व ठिकाणचे ऋषीमुनी, महाविद्वज्जन, संन्यासी, भक्तगण या सर्वांची भेट घेऊन त्यांचे पूजन करून दानधर्म केला व पुन्हा अयोध्येस परत आले आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनात जेव्हा अवतरण प्रक्रिया सुरू होते तेव्हा असेच घडते. जे अमंगळ आहे अगदी तम रजो गुणासहित सर्वांना हादरे बसतात. म्हणजेच शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे त्याचे परिणाम देहावर सुद्धा होतात. जसे शरीरदाह होणे वगैरे असे अनेक प्रकार घडतात. तसेच साधकाचे देहात चैतन्य परिक्रमा सुरू होते व हळूहळू मन, प्राण, चित्त, अहंकार, बुद्धी व संपूर्ण देहासहित पेशींपेशी शुद्ध होऊ लागतात व हीच अंतर्गत तीर्थयात्रा होय. ते चैतन्य या सर्व विभागांना भेटी देऊन शुद्ध करून चैतन्यमय करून ऊर्ध्वमुख करते. अशी ही अंतरयात्रा होते. इथे स्वामीजी त्यांनी केलेल्या भारत यात्रेविषयी लिहितात. संपूर्ण भारत भ्रमणही झाले, सपूज्यते ते अवघे केले. म्हणजे स्वामीजी म्हणतात की मी स्वतः संपूर्ण भारत यात्रा केली व त्या त्या ठिकाणचा सन्मान केला. प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणचे तेजपुंज गोळा करून आपल्या दिव्य जीवन वाटिका आश्रमात आणून ठेवले व आश्रमालाच संपूर्ण भारतभूमी देवभूमी बनवून टाकले. आपल्या लाडक्या शिष्यांना इथेच आश्रमावरच त्या तेजपुंजांच्या कणाकणाचे वाटप करून शिष्यवर्ग पावन व तेजोमय केला. आणि हेच व असेच साधक जीवनात घडते. ते आत्म अवतरण रूपी तेजपुंज आंतरयात्रेच्या निमित्ताने प्रत्येक पेशींना देऊन मन, प्राण व देह हे तीनही स्तर दिव्य केले जातात व परावर्तित होऊ लागतात. या अध्यायाचे सार पाहिले तर इथे श्रीराम आपल्या तीनही समवेत तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रा का करावी? तीर्थयात्रा केल्याने आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वर प्राप्ती होऊ शकते का? नाही. ईश्वर प्राप्ती करता भक्ती, ज्ञान, साधना, कर्म हे सर्व करावं लागतं. नुसती तीर्थयात्रा करून ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. परंतु तीर्थयात्रा का कराव्यात? कारण तीर्थयात्रेच्या ठिकाणी तो ईश्वर अवतरित झालेला असतो. अशा महान तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जसे
रामेश्वर, अयोध्या, काशी, गया, वृंदावन, गोकुळ अशा ठिकाणी ईश्वर स्वतः अवतरित होऊन राहिलेले असतात. त्यामुळे तिथली ती भूमी चैतन्यमय झालेली असते व अनेक संत, साधू पुरुष, ईश्वर साक्षात्कार झालेले महापुरुष तिथे येऊन राहिलेले असतात किंवा येत जात राहतात. म्हणून ती भूमी पवित्र, चैतन्यमय झालेली असते व मग आपण अशा ठिकाणी गेलो म्हणजे आपल्याला त्या भूमीतील ते चैतन्याचे काही कण आपल्याला मिळतात. त्यामुळे आपल्या ठिकाणी आपल्या ठिकाणची मन, प्राण व देहाची अशुद्धी जाऊन शुद्धी निर्माण व्हायला सुरुवात होते व कालांतराने मग साधना करून आपल्याला ईश्वर प्राप्ती करता येते. आता यामध्ये आणखी एक भाग असा, की अंतरयात्रा. अंतरयात्रा म्हणजे काय? तर साधक आपल्या गुरुप्रणीत साधनेने आपल्या ठिकाणी आत्म्याचे अवतरण करावयास सुरुवात होते. त्या अवतरणामधून आत्म्याकडून चैतन्याचे, प्रकाशाचे, ज्ञानाचे, आनंदाचे कण अवतरित व्हायला सुरुवात होते व सद्गुरू आपल्या ठिकाणी अशी योजना करतात, की ते चैतन्य कण आपल्या देहातील सर्व विभागांना पाठवले जातात. जसे मन, प्राण, बुद्धी, चित्त, अहंकार, हृदय, पेशींपेशी, रोम अशा सर्व विभागांना ते चैतन्य कण पाठवले जातात. त्यामुळे होते काय, की या सर्व विभागांची अंतर्शुद्धी व्हायला सुरुवात होते व आपले मन, प्राण, देह, हृदय, बुद्धी, चित्त, अहंकार हे ईश्वरी सामर्थ्य, ईश्वरी ज्ञान, ईश्वरी शक्ती, ईश्वरी चैतन्य हे मिळवण्यास पात्र होऊ लागतात आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर मगच साधक शुद्धाती शुद्ध होतो व पुढे आत्म्याच्या प्रांगणात प्रवेश करतो आणि हे सर्व जे घडतं त्यालाच इथे अंतरयात्रा असे म्हटले आहे. बाह्ययात्रा ही देहाने त्या स्थानावर जाऊन करावयाची असते. परंतु अंतरयात्रा ही बैसोनी निवांत एका स्थानावर बसून ध्यान अवस्थेमध्ये शिरावे लागते व आपल्या सद्गुरूंनी दिलेली साधना करत आपल्याच हृदयात असलेले आत्मचैतन्य आपल्या ठिकाणी हळू अवतरित व्हायला लागते व ते चैतन्य आपल्या देह, मन, प्राण, अगदी सूक्ष्म देह, कारण देह, अंतःकारण, महाकारण देह या सर्व देहामध्ये विभागले जातात आणि हे जे सर्व जे घडतं त्यालाच इथे अंतरयात्रा म्हटली आहे. यात्रा करणे आवश्यकच, परंतु सर्वश्रेष्ठ अंतरयात्रा करणे गरजेचे आहे आणि त्याकरता गुरुप्रणीत साधनाच केली पाहिजे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.